की आपल्याच खायला आलं पाहिजे का नाही? दुसऱ्याचं रान फिरून उपयोग आहे का त्याला? आपलं रान आहे, आपलं आपण पेरायचं, त्याचं त्याने पेरायचं आपल्याला. हा, मग मतदारसंघाचा जनरल आता आम्ही पाणी योजना करतो, हेच का महेश शिंदेच्याच पार्टीला पाणी मिळतंय का? सगळ्यांनाच पाणी मिळतं. जे आता रस्ते मी करतोय, विरोधकांच्या दारातले पहिले रस्ते चकाचक झालेत बघा. कॉन्क्रीट, त्यांनी मतं मागायला जातात त्यांना लाज वाटायची का तर महेश शिंदेच्या रस्त्यावर जाऊन त्याची कशी मापं काढायची म्हणून. त्यांच्या कार्यकर्ते उतरलेच नाही त्यावेळेला. पक्ष ठरवेल ते कार्य पक्षाला उमेदवार करावंच लागतं, पर्याय नसतो राजकारण. सोशल मीडियावर त्याला उभा करणारा, साताऱ्यात येऊन उभा करणारा एक गद्दार म्हणजे एक आमदार म्हणून असं तुमच्यावर एक आरोप केला होता त्या संदर्भात. आरोप पण त्यांचा, मोतारीवाला बी त्यांचा, मोतारीत पैसे खाणारा बी त्यांचा, त्यामुळे त्यात मी काय लक्ष घालत नाही. ते दोन्ही घालण्याचं. येत्या 1 महिन्याच्या आत तासगाव उपसा सिंचन योजनेचं टेंडर काढणं आणि कसल्याही परिस्थितीमध्ये 2.5-3 महिन्यामध्ये त्याचं काम चालू करणार. त्यामध्ये देगाव, निगडी, राजेवाडी, वर्णे, दोन्ही अंगापूर, देवकरवाडी ही सगळी गावं 12माही बागायत करणार हा माझा शब्द आहे आणि तो पूर्ण करणार आहे. पुरेवाच्या सभेमध्ये तुम्हाला शब्द दिला की बाबा तुम्हाला चांगली एखादी मोठी जबाबदारी देऊ आणि आमचे लाडके आमदार म्हणजे ते यावेळेस पूर्ण होईल असं वाटतं. निश्चित मुख्यमंत्री महोदय करतो 100%. काय राव, माझी काही विकेट काढतात. मला माझ्या मतदारसंघाच्या बाहेर कोणी विचारत नाही. माझा मतदारसंघ माझी बॉर्डर आहे, त्यामुळे मतदारसंघामधल्या लोकांची इच्छा असणं साहजिकच आहे, प्रत्येकाचीच असते. राजकारणामध्ये काही गोष्टी थांबणं पण उचित असतं, काही गोष्टी पुढं सरकणं उचित असतं. पण माझं नशीब चांगलं आहे, माझं माझं 4 पायावर पडतं. आजपर्यंत अनुभव आहे. पहिल्या टर्मचा आमदार, कॅबिनेटचा दर्जा, लालदेवीची गाडी, एवढं मोठं पोर्टफोलिओ मिळालं ना. कुणाला मिळालं? ठराविक शिंदेना, ठराविक शिंदेना केला. त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाची मतं आणि बौद्ध समाजाची मतं चुकीचे नॅरेटिव्ह पसरवून ही पूर्णतः बाजूला काढून घेतली गेली होती आणि त्याचा परिणाम हा त्या खासदारकीच्या निवडणुकीत होता. परंतु तशी कुठलीही गोष्ट असे नॅरेटिव्ह स्थानिक झाले ते, त्यामुळे त्याचा काय आम्हाला फटका बसला नाही. त्यामुळे आमचं मत तुमच्या मतदारसंघात तुम्ही म्हणजे विकास कामं केल्यामुळे लोकांनी मत दिली, त्याच्यानंतर बाकी इतर ठिकाणचं काय योगदान काय आणि मी हेच सांगतो तुम्हाला, सरकारने त्यांना दिलेली ताकद, अतुल भोसलेंना जरी ते आमदार नव्हते तरी सुद्धा राज्य सरकारच्या वतीनं मनोज घोरपडेंना आणि अतुल भोसलेंना प्रचंड निधी दिला होता. 1.5 वर्ष सातत्यानं त्या दोघांना खूप निधी दिला जातोय आणि त्याचा परिणाम तो आहे. ते दोघं विकास कामं करूनच निवडून आलेले प्रश्न प्रलंबित आहे. 7 जर आपण आत्मीच्या बघितलं तर खूप असे प्रश्न प्रलंबित आहेत की त्याच्याबद्दल कधीच वाचन झाले नाही. तुम्ही मानताय हे 100% खरं. हे धरणग्रस्तांचे आणि निवासितांचे प्रश्न अत्यंत गंभीर आणि प्रलंबित आहेत आणि त्या बाबतीत मी खूप सिरियस आहे. त्यातल्या त्यात धरणग्रस्त जे पुनर्वसित झालेले आहेत माझ्या मतदारसंघामध्ये, त्यांचे प्रश्न मी या 1.5 महिन्यात संपूर्ण सोडवतो. एकही प्रश्न प्रलंबित ठेवत नाही. सायगाव ज्या पद्धतीनं आम्ही केलं 100% त्यांचे प्रश्न सोडवतो. असे राहिलेले 21 गावचे पण प्रश्न सोडवतो. होय का? माझ्याकडे कुठली अजून तक्रार आलेली नाहीये. आम्ही तिकडे रस्ते करतोय आता, पण ते जर झालं असेल तर आपण थांबू पण कॉन्क्रीटचा रस्ता केला, पण गावकऱ्यांना सगळे ऍक्च्युअली तुमचे समर्थक आहेत आणि त्यांचं म्हणणं की जिल्हा परिषदेनं रस्ता केला
तिथल्याच मातृवस्तीत एक दोन लोक आपल्या निवडणुकीच्या ह्याच्यावर त्यांनी तुमच्या विरोधात फाईट केले होते आणि आता त्यांना काम पोलीस स्टेशनला यावं लागलं त्यांना जबाबदारीला याला बोलून आम्ही म्हणलं जाऊ नका आम्हाला आणखीचं पत्र असेल तर आम्ही जाऊ कुठं व्हायलेशन झालं असेल त्याचं त्या तुमच्या म्हणण्यानं कोणी कोणाचे होत नाही ना. असं मी तुम्हाला डिटेल पाठवतो सगळं. दादा गेल्या 5 वर्षामध्ये आपला रस्ते विकास असेल किंवा पाणी सिंचनाचा विषय झाला तर त्यामध्ये प्रामुख्याने विषय सातारा वाडी असतात तर तो आता काय मार्गी लागणार आहे? मला एकच गोष्ट माहिती आहे, MIDC काढताना स्थानिकांचे कन्सेंट असल्याशिवाय काढता येणार नाही आणि कसल्याही परिस्थितीमध्ये निगडी, वरणे, राजेवाडी आणि देवकरवाडी इथल्या नागरिकांचा या MIDCला पूर्ण विरोध आहे. तो काही झालं तर ती MIDC होणार. जिल्ह्यातल्या कोणत्या नेत्याचा मोठा सहभाग आहे तुमच्या विषयात? जिल्ह्याच्या कोणत्या मोठ्या नेत्याचा सहभाग आहे तुमच्या विषयात? विकास काम होतच त्याला जोडून प्रश्न असं हे एकनाथ शिंदे साहेब जिल्ह्यातले ते नेते आहेत ना, नाही साहेब मग आता सर्व लोकांना आवडलं. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, लाडकी बहीण योजना ही तर फार मोठ्या प्रमाणावरती चालली आणि या लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून माता भगिनीने आम्हालाच आशीर्वाद दिला. हे संपूर्ण शासनाचा जो परफॉर्मन्स होता तो फार एक्सलंट होता आणि त्याचा परिणाम दिसतो. कारण कोरेगाव उत्तरमध्ये समजा ते खेडपासून नेरपर्यंतचा जो पट्टा आहे म्हणजे सातपाडी सातारा असेल, नांदेडचं खेड असेल, नेरगाव पर्टिक्युलर असेल, इथं त्याला आपल्यापेक्षा थोडीशी म्हणजे शशिकांत शिंदेला तुमच्यापेक्षा जास्तच बोलता येईल ह्या पट्ट्यात. तर आता समजा नानाचे सातारावरची त्या ऐकत निवडीच्या तोडावरती तुम्हाला सोडून तिकडे गेले अशी जी नाराज कार्यकर्ते जे काय आहेत त्या उत्तर कोरेगावमध्ये, तर ह्यांची परत मोड बांधण्यासाठी काय स्ट्रॅटेजी वगैरे डोक्यात काय आहे? पहिली गोष्ट, आम्हाला निवडणुकीच्या तोंडावर कोणी सोडून गेलं नाही. जे सोडून गेले ते 3-3, 4-4 वर्ष आधी सोडून गेलेले आहेत. त्यामुळं निवडणुकीच्या तोंडावरती सोडलेला आमच्याकडे एकही कार्यकर्ता नाही. त्याने घेतलेले कार्यकर्ते तर त्यांचे होते किंवा आम्ही स्वतःहून 3-4 वर्षापूर्वी सोडून दिलेले होते. त्याचं कारण असं की त्यांची काम करण्याची पद्धती आमची काम करण्याची पद्धती वेगळी. आमची काम करण्याची पद्धती गोरगरीब सामान्य जनतेच्या सेवेचं उभत घेऊन. काही लोकांना स्वतःच्या ओरिएंटेड काम करायची सवय असते. आमचं तत्वाचं काम चालतं, आम्ही तत्वाने काम करणारे लोक चालतो. ज्यांचे आणि आमचा वैयक्तिक कोणाशी वाद नाही आहे, पण कामाच्या पद्धतीमध्ये जर बदल जाणवला तर मात्र आम्ही अशा कार्यकर्त्यांपासून स्वतःहून लांब जातो. असे कार्यकर्ते गेले होते.